हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझं चॅनल SG मूवी टॉक्स मध्ये. आणि आज आपण रिव्ह्यू करणार आहोत लेटेस्ट रिलीज मराठी मूवी हॅशटॅग तदेव लग्नम बद्दल. माझ्या चॅनलची खासियत ही आहे की मी सुरुवातीलाच तुम्हाला रेटिंग या मूवीचे सांगेन आणि हा मूवी मला आवडला की नाही ते सांगेन, सो दॅट तुम्ही फर्स्ट मूवीच्या व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच डिसाईड करू शकाल की तुम्हाला हा मूवी बघायचा आहे का नाही. सो रेटिंग या मूवीसाठी आउट ऑफ 5 3. आणि मूवी मला कसा वाटला तर मूवी ओके ॲव्हरेज. ओके, आता कम्प्लीट रिव्ह्यू बघूया. सो हा जो हॅशटॅग तदैव लग्न मूवी आहे, ह्याचा जो रन टाइम आहे तो 1 तास 58 मिनिटाचा आहे. आणि या मूवीमध्ये आपल्याला बघायला मिळतात सुबोध भावे, तेजश्री प्रधान, जे की मुख्य भूमिकेमध्ये आहेत, ज्याचं तुम्ही ट्रेलर बघितलं असेल, तुमच्या लक्षात आलं असेल. आणि ते दोघंही लग्नासाठी स्थळ बघतायत. दोघांचंही लग्न झालेलं नाही, त्यामुळे ते स्थळ बघतायत आणि ते दोघांचं लग्न झालेलं नाही असं ट्रेलरवरनं दिसतंय. तुम्हाला मूवी बघितल्यावर कळेल, पण ठीक आहे, असं समजूया की ते दोघंही स्थळ बघतात आणि त्यासाठी ते एकमेकांना भेटणार आहेत लग्न करायसाठी. आता ते भेटल्यावर काय होतं, त्यांचं लग्न जमतं की नाही, त्यांचं पटतं की नाही, आणि हा मूवी पुढे कसा कसा जातो. आणि हा ट्रेलरमध्ये तुम्ही अजून एक मुलगी देखील बघितली असेल, जी सुबोध भावेसोबत दाखवली आहे ट्रेलरमध्ये. जी छोटी मुलगी आहे. सो त्या मुलीचं रिलेशन त्या सुबोध भावेसोबत काय आहे, म्हणजे ते तिचे वडील आहेत की तिचा मित्र आहे की त्यांच्या बहिणीची मुलगी आहे की तिचं काही रिलेशन तेजश्री प्रधानशी आहे. सो हे तुम्हाला मूवी बघितल्यावरच कळेल. या मूवीमध्ये तेजश्री प्रधान ज्या आहेत त्या गायत्री नावाची भूमिका करत आहेत. गायत्री नावाच्या मुलीची भूमिका त्या करत आहेत. आणि शी इज लाईक वर्किंग इन अ प्रायव्हेट कंपनी. वेअर ॲज सुबोध भावे जे आहेत ते मराठी प्राध्यापक दाखवलेले आहेत. आणि मग हे दोन डिफरंट व्यक्ती भेटल्यावर काय होतं, कसे विनोद तयार होतात आणि कशी मजा येते, ते सगळे या मूवीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. मूवीचं डायरेक्शन जर मला विचारताल तर मूवीचं डायरेक्शन खूप ओके आहे. मूवीमध्ये दोन्हीही जे कॅरेक्टर्स आहेत ते सेम कॉस्ट्युम मध्ये आहेत. आणि जसं तुम्ही मुंबई पार्ट 1 बघितला असेल की ज्यामध्ये दोघंही दोन कॅरेक्टर्स भेटतात आणि मग ते सगळीकडे फिरत असतात. काही सिच्युएशन्स अशा येतात की ते सोबतच दिवस घालवतात आणि त्यानंतर मग एंड तुम्हाला माहिती हॅपी एंडिंग असतो. सेम वे मध्येच हॅशटॅग तदेव लग्नम पण आहे की ते दोघंही पूर्ण स्टोरी जी आहे ती एका दिवसाचीच आहे आणि ते भेटतात आणि मग काय काय गोष्टी घडत जातात, ते एकमेकांना कसं समजून घेतात आणि मग एंडिंगला काय होतं ते सगळं या मूवीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. एक निगेटिव्ह पॉईंट मला या मूवीचा असा वाटतो की या मूवीचं जे गाणं होतं, सगळ्यांचा फोटो आलाच पाहिजे, त्यांनी पहिलेच रिलीज केलं आणि त्या गाण्यामध्ये या दोघांचं लग्न दाखवलंय. सो जर तुम्ही मूवी नसेल बघितला आणि तुम्ही गाणं जरी बघितलं असेल तरी तुम्हाला एक आयडिया येऊन जातील की अरे यार, हे तर हॅपी एंडिंग आहे आणि मग काय ते जे सगळ्या मराठी मूवीमध्ये दाखवतात तेच या मूवीमध्ये होणार आहे. सो एक तुमच्या डोक्यात येऊ शकतं, जे की खरं आहे की खोटं तुम्हाला मूवी बघितल्यावर कळेल, पण मला तो निगेटिव्ह पॉईंट वाटतो, कारण मग तुम्ही ऑलरेडी प्रेक्षकांना एक आयडिया देऊन टाकता आणि मग प्रेक्षक का मूवी बघतील, ही एक गोष्ट आहे. दुसरं, हा तोच टिपिकल दरवेळेचा मराठी मूवी आहे की ज्यामध्ये सुबोध भावे आहे, तेजश्री प्रधान आहे, दोघांची ऍक्टिंग नक्कीच चांगली, दोन्ही ऍक्टर नक्कीच चांगले, दोघांचा परफॉर्मन्सही चांगला आहे ऍज युज्युअल. सुबोध भावे तर बेस्ट आहेत, म्हणजे त्यांच्या ऍक्टिंग बद्दल काय बोलायचं. आणि तेजश्री प्रधान यांनी देखील चांगली ऍक्टिंग केली आहे, सो त्यांच्या ऍक्टिंग बद्दल काही प्रश्नच येत नाही. परंतु मूवीची स्टोरी ही तीच आहे, दरवेळची रटाती स्टोरी आहे की ते भेटायला जाणार, मग ते इकडे काही हिचे पॉईंट्स असणार, काही त्याचे पॉईंट्स असणार, आणि मग मराठी मूवी त्याच्यावरच फिरतोय. जिथे आज आपण साऊथची पुष्पा सारखे मूवी बघतोय, जिथे फुल ऍक्शन मूवी आहेत, जिथे बिग बजेट मूवीज आहेत. आय एक्सेप्ट की मराठी मूवीमध्ये तेवढं बिग बजेट भेटत नाही, पण आपण सैराट देखील बघितलंच की सैराटचं तेवढं कुठे बजेट होतं, पण सैराटची स्टोरी चांगली होती, सैराटचं म्युझिक चांगलं होतं, त्यामुळे सैराट गाजला. पण या मूवीबद्दल जर तुम्ही बघता तर तुम्हाला एक मी नक्की सांगू शकतो की या मूवी बघून जेव्हा तुम्ही बाहेर आल, तुम्हाला एकही गाणं लक्षात राहणार नाही. एक इमोशनल सीन आहे एंडिंगला, जे तुम्ही नक्कीच इमोशनल व्हाल. पण जर तो इमोशनल सीन बाजूला काढला तर बाकी मूवीमध्ये असं काही नाहीये. इव्हन इंटरनल नंतर तर तुम्हाला असं वाटायला लागतं की अरे यार, हा मूवी कधी संपतोय. सो तसंही तुम्हाला वाटू शकतं, हा मूवी थोडा रटाळ वाटतो. म्हणून जर मला विचारलं तर हा मूवी ऍव्हरेज आहे आणि वन टाइम वॉच आहे. म्हणजे हा मूवी जर मी OTT वर आला तर आय थिंक मी नाही बघणार, मी थिएटरवर बघितला. ओके. सो पण मूवी चांगला आहे आणि सुबोध भावे, तेजश्री प्रधान यांनी काम देखील चांगलं केलं आहे. हेच वाटतं की सुबोध भावेंना अजून चांगले चांगले मूवीज मिळायला पाहिजेत, तेजश्री प्रधान यांनाही चांगल्या चांगल्या मूवी मिळायला पाहिजेत. पण जर त्याच पॅटर्नच्या मूवीज आपण दरवेळेला करत राहिलो तर कदाचित मराठी चित्रपटसृष्टीचं काय होईल, आय डोंट नो. पण हा मूवी ऍव्हरेज आहे आणि तुम्ही एक वेळ नक्कीच बघू शकता. हा मूवी जर पॅरेंटल गायडन्सची गोष्ट केली तर मूवी मध्ये काही कुठलाही असा सीन नाही किंवा कुठली अशी दृश्य नाहीत की जी तुम्ही मुलांसोबत बघू शकत नाही. सो तुम्ही मुलांसोबत नक्कीच बघू शकता. आणि त्यामध्ये एक छोटी जी मुलगी आहे, तिचं कॅरेक्टर देखील छान आहे, तिची ऍक्टिंग देखील छान आहे आणि ती जेव्हा पडद्यावर येते तेव्हा तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल. सो त्यामुळे तिने ऍक्टिंग खूप छान केली आहे आणि लहान मुलांना जर घेऊन जात असेल तर नक्कीच त्यांना देखील हा मूवी आवडेल. सो हे माझं ओपिनियन होतं या मूवी बद्दल. तुम्हाला हा मूवी कसा वाटला आणि तुम्ही हा मूवी पाहिला असेल तर तुम्ही
हा मूवी तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही या मूवीला किती रेटिंग द्याल मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्कीच करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. थँक यू.